नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर आज आपण जाणार आहोत त्या काळामध्ये जेव्हा घराघरांमध्ये चूल पेटायची आणि आईच्या स्वयंपाकघरात सकाळी सकाळी मस्त धुराचा आणि मसाल्यांचा सुगंध दरवळायचा। तर तेव्हाच्या काळामध्ये ना मिक्सर नव्हता, पुन्हा गॅसची शेगडी नव्हती, तरीसुद्धा जेवण बनवलं जायचं ना जे चुलीवरती ते अप्रतिम लागायचं। आणि आजकाल ते विकत घेऊन सुद्धा मिळत नाही असं मला तरी वाटतं। तेव्हाची चव म्हणजे खूप अप्रतिम होती। आणि आज आपण पाहतोय पाटवडी रस्सा कसा बनवायचा ते, आणि तेव्हा कसा बनवला जायचा माहिती आहे का, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणारच आहे। पण तव्यामध्ये बनवली जायची पाटवडी जी आहे ते आजकाल आपण बेसन हटतो, नंतर त्याची पाटवडी तयार करतो। तर तेव्हा काय व्हायचं, भाकरीचा तवा झाला की त्या भाकरीच्या तव्यामध्येच ना म्हणजे ते बेसन पीठ मिक्स करून पाटवडी बनवली जायची। तर कशी बनवायची ते आपण पुढे पाहणारच आहोत। तर त्याआधी आपल्या चॅनल जर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेला बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्हाला छान छान रेसिपीज पाहता येतील। चला वेळ न घालवता सुरुवात करूया। तर मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाटवडी तयार करायची आहे। तर इथे मी एका वाटीमध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे, स्वच्छ असं चाळणीने चाळून। तर आता याच्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला चवीनुसार आलं, लसूण आणि मिरची, हिरवी मिरची घातली आणि थोडंसं जिरं घातले। तर ते वाटून घेतलेलं आहे, किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा घेऊ शकता आणि ते घालू शकता। तर आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आपल्याला, आणि काय करायचं आहे ना, थोडं थोडं पाणी घालून ना मऊसूर घट्टसर असं पीठ तयार करून घ्यायचं आहे। म्हणजे जास्त घट्ट पण नाही, मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तयार करायचं ते। तर हाताने छानपैकी मिक्स करून घ्यायचं, अगोदर त्याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या, नंतर आपल्याला या पद्धतीने तयार करायचं आहे। चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आणि मी तुम्हाला दाखवते, पाहू शकता या पद्धतीने आपल्याला पीठ तयार करायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, हे पाहू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, पाटवडी तयार करायचे तव्यामध्ये। आपला युनिक विषय आहे, तव्यामध्ये पाटवडी करायचं आपल्याला। बेसिकली आपण बेसन हटून करतो, तर आता ही या पद्धतीने करायचं। तर तव्याला तेल लावले मी, तर हे पाहू शकता या पद्धतीने पीठ तयार झालं पाहिजे। आता काय करायचं आहे, उन्हातल्याने ना आपल्याला असं पसरवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही हाताने पण पसरवू शकता। फक्त जाडी इतकी ठेवायची की आपली पाटवडी जी असते ना त्यासारखी जाडी ठेवायची आपल्याला। जास्त पातळ नाही करायचं किंवा जास्त जाड नाही ठेवायचं। जाड ठेवलं तर आतमधून कच्चं राहील आणि पातळ ठेवलं तर कडक होईल, त्यामुळे असं पसरवून घ्यायचं। पाहू शकता मस्त असं पाटवडीचं जे असतं आपलं पातळसरपणा, त्या पद्धतीने मी इथं पसरवून घेतले, किंवा काजू कतली तुम्ही खाल्ली असेल त्या पद्धतीचं। तर इथे मी तीळ पसरवून घेतले, थोडेसे त्यावर थोडंसं खोबऱ्याचा किस पसरवून घेतलाय, आणि छान असं आपल्याला याला आता काय करायचं आहे, थोडंसं आहे ना 1-2-3 मिनटं याच्यावरती झाकण ठेवून एकदम मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, आणि एकदम मंद आचेवर ठेवायचं आहे। थोडंसं झाकण ठेवूयात आपण। तर झाकण ठेवून ना 1-2 ते 3 मिनटं मी शिजवून घेतले, आणि पाहू शकता खालच्या साईडनी ना जळालं पाहिजे नाही। आणि तुम्हाला दाखवते मी किती पातळ ठेवलं आहे ते, आणि एकदम मस्त तयार होते, पाहू शकता। आणि वरच्या साईडने ना थोडंसं सुकलंय, म्हणजे तर याचा अर्थ की आपलं शिजलेलं आहे, हे पाहू शकता। आणि आता आपण काढून घेऊया, किती मस्त तयार झालंय ना। तर इथे तुम्ही जास्त पातळ केलं तर कडक होऊ शकतं। आता इथे आपल्याला काय करायचं, पाटवडीचा आकार देऊन घ्यायचा। तर इथे मी 2 बॅच केल्या, त्यामध्ये भरपूर अशा पाटवड्या तयार झाल्या। आणि आहे की नाही सोपी पद्धत नक्की मला कमेंट्समध्ये कळवा, आणि ज्यांना जमत नसेल हटून बेसन तर या पद्धतीने तुम्ही नक्की बनवू शकता। तर इथे आपण मस्त असं आता काजू कतलीचा आकार जसा असतो तसा पाटवडीचा आकार असतो, तर त्या पद्धतीने आपण इथे कट करून घेतलेले आहेत। आणि लगेच गरम याच्यामध्ये केलं तरीसुद्धा चालतं, किंवा थंड याच्यामध्ये केलं तरीसुद्धा चालतं। आणि हे पाहू शकता अगदी मस्त अशी आपली पाटवडी तयार झालेली आहे, तव्यामध्ये बनवलेली आपण, आणि किती छान दिसते, पाहू शकता। मस्त खोबरं वगैरे घातले त्याच्यावरती। आणि जास्त जर तुम्हाला कडक वाटत असेल तर इथे मस्त माझ्या सॉफ्टच झालेत, पण तुमच्या जर जास्त कडक वाटत असेल तर काय करायचं, हे पाहू शकता मस्त झालेत ना, एकदम पातळ, अशा जास्त जाडही नाही आणि पातळही नाही। त्यामुळे ना पिठाचं प्रमाण जे आहे ते पातळसरपणा, पाणी व्यवस्थित घालायचं। आणि पाहू शकता आपल्या मस्त अशा पाटवड्या तयार झालेल्या आहेत। तर रश्श्यामध्ये घालायचं गरम गरम। तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे। आता इथे मी तीळ घेतलेलं आहे, वाटण तयार करायचं आहे आपल्याला। तीळ घेतलेले आहे, त्यानंतर किसून घेतलेलं थोडंसं खोबरं। आता हे पहिल्यांदा आपण त्याच तव्यामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं भाजून घ्यायचं आहे। तेल न घालताच भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तर छानपैकी भाजून घेऊयात। तर हे छानपैकी भाजून झाले, आता हे काढून घ्यायचं, आणि याच तव्यामध्ये काय करायचं आपल्याला, कांदा, लसूण आणि थोडंसं आलं मी नाही घालणार आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता। तर इथे कांदा आणि ना आपल्याला लसूण भाजून घ्यायचं आहे, थोडंसं तेल घालूयात आपण।
आणि जास्त भांडी खराब होण्याची याच्यामध्ये काही हेच नाही आहे. आणि तुम्ही पण या पद्धतीने नक्की बनवा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये कळवा. शक्यतो ना पहिल्या काळी याच पद्धतीने बनवली जायची. भाकरीचा तवा रिकामा झाला की त्याच तव्यामध्ये मस्त अशी पाटवडी बनवली जायची. तर आता हे सुद्धा छान असं परतून झालं आहे आणि याला आता थोडीशी कोथिंबीर घातली मी यामध्ये आणि थोडंसं पाणी घालून आपण छान वाटण तयार करूयात. तर छान वाटण तयार करून घेतलं. आता इथे गॅसवरती कढई ठेवली, एक गरजेनुसार तेल घातलं आहे मी. त्यानंतर तेल तापलं की यामध्ये घालायचे मोहरी फुलली की त्यामध्ये जिरंसुद्धा घालून घ्यायचं. जिरं छान फुललं की यामध्ये आपल्याला घालायचे आता मसाले. तर मसाल्यामध्ये काय करायचं, घरगुती मसाले घालायचे तुमचे जे असतील ते. तर इथे मी घरगुती मसाला घातला आहे. त्यानंतर इथे ना मी थोडासा गरम मसाला घातलेला आहे. तर लाल तिखट थोडंसं घातलं आहे आणि थोडंसं हळद पावडरसुद्धा घालायचं आहे आपल्याला. हळद पावडर घातली. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा कढीपत्तासुद्धा घालूयात. मस्त असा वास येईल आपल्या रश्श्याला. तर तेलामध्ये परतून घ्यायचे. तर इथे आपल्याला वाटण तयार केलं आहे ना ते सुद्धा घालून घ्यायचं आणि छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि मस्त असा तडका बसलेला आहे पाहू शकता. आणि रस्सा ना खूप जास्त असं दाटसर नाही ठेवायचं, पातळसर ठेवायचं. कारण की काय होतं, नंतर आपण पाटवडी जेव्हा टाकतो तेव्हा तो आपोआप घट्ट होतो. तर आपल्याला यामध्ये काय करायचं, एक गोष्ट टाकायची. तर दाखवते तुम्हाला मी काय टाकायचं ते. तर छानपैकी तेल सुटेपर्यंत आधी याला परतून घेतले. आता यामध्ये काय करायचं, आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं. थंड पाणी घालू नका, म्हणजे रस्स्याची चव आहे ना ती छान अशी राहील गरम पाणी घातले तर, आणि तरीसुद्धा टिकून राहते छान अशी. तर गरजेनुसार पाणी घालायचं. हे पाहू शकता या पद्धतीने मी असं पातळ रस्सा ठेवलेला आहे. यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मस्त असा रस्सा झाला आहे आणि आता चवीनुसार मीठ घालूयात. तर मीठ घालून घ्यायचं आणि आता यामध्ये काय घालायचं माहिती आहे का आपल्याला, जेव्हा आपण पाटवडी कट केली ना तेव्हा साईडला ना असे छोटे छोटे तुकडे राहिलेले पाटवडीचे, तर ते आपल्याला याच्यामध्ये कुस्करून घालायचे हाताने. म्हणजे काय होतं, रश्श्याला ना दाटसरपणा छान येतो आणि चवसुद्धा अप्रतिम लागते. अगदी आपण मासवडीचा रस्सा खातो ना, अगदी तशीच सेम चव लागते, काहीच फरक लागत नाही. त्यामुळे ना हे नक्की तुम्ही टाका. तर हे छान असं कुस्करून हाताने घालू शकता तुम्ही. आणि याला ना छान अशी दणकून उकळी आणायचे आपल्याला. नंतर ह्याला झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 7 मिनिटभर शिजवून घ्यायचे. तर याला चांगली उकळी आणूयात अगोदर आपण. तर ना अगोदर याच्या अजून व्यतिरिक्त एक रेसिपी आहे, तर ती म्हणजे वाफवडीचा रस्सा. ती सुद्धा सेम अशीच आहे, फक्त ती वाफेवर आपण वडी काढतो. तर त्याची रेसिपी पाहायची असेल तुम्हाला तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये देते मी व्हिडिओची लिंक, नक्की जाऊन पहा. आणि तीसुद्धा अप्रतिम लागते. बऱ्याच जणींना माहीत असेल ती रेसिपी, जर माहीत नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तीसुद्धा तव्यावर डाळीच्या पद्धतीने बनवली जाते, डाळ भिजवून. तर इथे छान अशी उकळी आलेली आहे दणकून अशी, आणि झाकण ठेवून आपण शिजवून घेतले छान असं. रश्श्याला थोडासा रस्सा आटला आहे आपला आणि तुम्हाला दाखवते मी. या पद्धतीने असं तयार झालं आहे, दाटसरपणा आलेला आहे. आता काय करायचं, माझी वड्या ना ज्या पाटवड्या सॉफ्ट झाल्या होत्या, त्यामुळे मी ना आता उकळी आल्यानंतर गॅस बंद केले आणि नंतर त्यामध्ये घातल्या. जर तुमच्या कडक झाल्या असतील तर उकळी आल्यावरच त्याच्यामध्ये घाला, म्हणजे त्या सॉफ्ट होतील. तर हे पूर्णपणे विरघळून जातील. त्यामुळे मी काय केलं, गॅस बंद करून त्यामध्ये घातले गरम गरम रश्श्यामध्ये, म्हणजे सॉफ्टही राहतील आणि जास्त त्याच्यात विरघळणार पण नाही. आणि मस्त अशी तरी आली पाहू शकता. नक्कीच तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असणार. जर तुमच्या घरात कोणी पाहुणे आले तर झटपट होणारी ही रेसिपी नक्कीच तुम्ही त्यांना बनवून त्यांचं दिल खुश करू शकता. आणि पाहू शकता मस्त इथे मी प्लेटिंग केलं आहे, मस्त दिसते ना. तर नक्कीच तुम्हीसुद्धा बनवा आणि तुमच्या घरच्यांना खुश करा. बस अशाच प्रकारे तयार होते आपली जुन्याकडची आठवण देणारी पाटवडी रस्सा भाजी. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या घरच्यांसोबत जुन्या आठवणींसोबत गप्पा मारता मारता या म्हणजे रेसिपीची चव नक्की घ्या आणि कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. आणि तुमच्याकडे जुन्या पद्धतीच्या कुठल्या कुठल्या रेसिपीज बनल्या जातात ते सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.